आज 23 जानेवारी हा बाळासाहेबांच्या जन्म दिवशी आज जयंती आहे। महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच विविध उपक्रम कार्यक्रमांचं आयोजन शिवसैनिक करतात आणि बाळासाहेबांचा वाढदिवस लोक वेगवेगळ्या उपक्रमाने साजरा करतात। तीच परंपरा आजही कायम आहे। आज संपूर्ण मुंबईमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये 11,000 दिव्यांचं प्रज्वलन होईल आणि अनेक समाजाच्या उपयोगी समाजाभिमुख अशा उपक्रमांचं देखील आयोजन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध भागांमध्ये कार्यकर्त्यांनी केले। खरं म्हणजे मी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या विचारांचं सरकार, त्यांना अभिप्रेत असलेलं सरकार, त्यांना अपेक्षित असलेलं काम सरकारच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय। त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे। त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, आपले तरुण, युवा, ज्येष्ठ सगळ्यांनाच शासनाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम आम्ही करतोय। या राज्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, कारण बाळासाहेब विकासाला प्राधान्य देणारे होते। विकास, सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प आपण मार्गी लावतोय। आज बाळासाहेबांच्या नावाचा आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग आपण सुरू केला। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला। बाळासाहेब नेहमी आरोग्याला, शिक्षणाला प्राधान्य द्यायचे। त्यांच्या नावाच्या अनेक योजना आपण सुरू केल्या, या सर्वसामान्य माणसाला न्याय देणाऱ्या। शासन आपल्या दारीसारखा अतिशय लोकाभिमुख असा कार्यक्रम आपण सुरू केला। थेट लोकांना सरकारचे निर्णय, सरकारने दिलेले लाभ त्यांच्या दारी जाऊन त्यांना देण्याचं काम देखील आपण केलं। त्यामध्ये 2,20,00,000 लोकांना लाभ झाला। महिला भगिनींसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी असे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले जे बाळासाहेबांना अपेक्षित होते। आणि कालच आपण पाहिलं की एक स्वप्नपूर्ती जी आहे, अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं, हे देखील बाळासाहेबांचं स्वप्न होतं। तमाम करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं। ते राम मंदिर देखील झालं, त्याचं लोकार्पण देखील आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालं आणि खऱ्या अर्थाने एक स्वप्नपूर्ती काल आपण पाहिली। संपूर्ण मुंबईत नाही, संपूर्ण राज्यात नाही तर देशभरामध्ये रामनामाचा जयघोष होता। जय श्रीरामचा आवाज सगळीकडे दुमदुमत होता आणि मी म्हणेन की त्यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी राम मंदिराचं निर्माण, त्याचं लोकार्पण ही देखील एक बाळासाहेबांना सच्ची आणि खरी श्रद्धांजली या ठिकाणी ठरलेली आहे। आणि म्हणून ज्यांनी हे राम मंदिर उभं केलं, 500 वर्षाचा वनवास संपवला, त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना देखील या महाराष्ट्रातल्या करोडो जनतेच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो। मी त्यांचं अभिनंदन करतो, कारण स्वप्नवत वाटणारं राम मंदिर प्रत्यक्षात आल्यानंतर, प्रत्यक्षात रामलल्लाचं दर्शन त्या ठिकाणी मिळाल्यानंतर लोकांच्या भावना आपण पाहिलेल्या आहेत। सगळीकडे एक जल्लोष होता, जोश होता, दिवाळी होती आणि म्हणून बाळासाहेबांची स्वप्न पूर्ती देखील काल झाली असं मी म्हणेन।